दोन सख्खे भाऊ चांगलं चाललं होतं. एक दिवशी शेतातनं ऊस आणला थोरल्या भावानं. दोन पोरं दारात खेळत होती. एक त्याचं होतं, एक धाकट्याचं होतं. ऊस वाड्यासहित आणला होता, बुडासहित आणला होता. लांब लचक घरी आला, हातातला ऊस पाहिला आणि स्वतःच त्याचं जे पोरग होतं ते मोठ्यानं बोंबललं, बाबा मला ऊस. भावाचंही ओरडायला लागलं, काका मला ऊस. त्याच्या ध्यानात आलं आपलं एक आहे भावाचं एक आहे. डाव्या पायाचा गुडघा उंच केला, दंदिशी त्याच्यावरती ऊस आपटला. दोन तुकडे झाले, एका हातात बुडाकडचा ऊस आणि एका हातात वाड्याकडचा ऊस. चांगला चवीला कोणता हो, बुडाकडचा का वाड्याकडचा? जास्त गोडी कुणाकडं, बुडाकडं का वाड्याकडं? बुडाला जास्त गोडी असते, पिकले असेल ते कडूपण गेले. उजव्या हाताने येत होतं ते त्याचं पोरग होतं, डाव्या हाताने येत होतं ते भावाचं पोरग होतं. उजव्या हातात वाड्याकडचा ऊस आला, डाव्या हातात बुडाकडचा ऊस आला. म्हणजे बुडाकडचा ऊस भावाच्या पोराला, वाड्याकडचा ऊस आपल्या पोराला. दोन्ही लेकरं जवळ येऊ दिली आणि फक्त हाताला तिडा टाकला. माझं कोणी कुणाला म्हणत नाही. आणि हे सगळं लाईव्ह टेलिकास्टिंग दारात भांडी घासत बसलेल्या धाकटीनं बघितलं. तिचं 150चं स्पीड 300 कधी गेलं तिचं तिलाही कळालं नाही. तवा बी घासून झाला आणि तिथनं पुढे 10 वाजेपर्यंत भूकंप सुरू झाला. 10 वाजता मग तिचा पती देव घरी आला. काय झालं ग? भावाला विचारा, बुडाकडचा ऊस स्वतःच्या पोराला दिला आणि वाड्याचा ऊस आपल्या पप्याला दिला. अगं पण ऊसात तिडा टाकला तर तुला राग कशाचा आला? ऊसाला एवढा तिडा तर बँकेत केवढा मोठा तिडा, बँकेत एवढा मोठा तिडा तर 2 गुंठे घेतले परवा महाळोंग्यात, त्याच्यात केवढा मोठा तिडा. कोण कोणाला माझं म्हणाल? आणि अशा काळात तुकोबा धाडस करतायत. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवी ती विठोबाचे.